नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल इम्पॉर्टंट कीजमध्ये. तर बघा, आज आपण क्लास 10th SSCचा सेकंड चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना अभ्यासात मदत होणार. आणि ग्रॅव्हिटेशन जो SSC क्लास 10चा फर्स्ट चॅप्टर आहे, त्याच्या नोट्सचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला भेटून जाणार. तिथं जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता. इथं कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. खूप सोपी क्वेश्चन्स आहेत. क्लास 9मध्ये आपण ते शिकलेलो आहोत. बघा, इथं पॉईंट दिलेला आहे डॉबी-रायनर ट्रायड. खूप सोपी आहे. इन द इयर 1817 अ जर्मन सायंटिस्ट डॉबी-रायनर सजेस्ट दॅट द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक masses. He made group of 3 elements each having similar chemical properties and called them triad. He arranged 3 elements in triad in an increasing order of atomic masses and showed that the atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. तर बघा, डॉबी-रायनरने इथे केमिकल प्रॉपर्टीज इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार इथं अरेंज केलेले आहेत काही एलिमेंट, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. तर मिडल एलिमेंट आहे आपला सोडियम, म्हणजेच लिथियम आणि पोटॅशियमचा मीन म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली सोडियमचा ॲटॉमिक मास येणार आहे. तर बघा, इथं याचं मीन आलं आहे 23.0 अँड ॲक्च्युअल ॲटॉमिक मास पण 23.0 दिलेला आहे. इथं स्ट्रॉन्टियमचा ॲटॉमिक मास इथं आलेला आहे 88.7 आणि ॲप्रॉक्सिमेट आहे 87.6, ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. देन ब्रोमिनचा दिलेला आहे 81.2 आणि ॲक्च्युअल आहे 79.9, ॲप्रॉक्सिमेटली इक्वल. असेच तुम्हाला इथं दिलेल्या तिन्ही एक्झाम्पल्सचे ॲटॉमिक मास काढायचे आहेत. खूप सोपी आहे, आपण काढू शकता, मला खात्री आहे. देन इथं टॉपिक आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. इन द इयर 1866 न्यूलँड अरेंज द एलिमेंट नोन ॲट दॅट टाइम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. इट स्टार्ट विथ lightest element hydrogen and ended with thorium. He found that every 8 element had properties similar to those of first. इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. दिलेल्या बॉक्समध्ये काही एक्झाम्पल्स आहेत आणि अंडरलाईन केलेले काही एक्झाम्पल्स आहेत, आपण वाचू शकता. देन नेक्स्ट टॉपिक आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. The Russian scientist Dmitry Mendeleev developed the periodic table of elements during the period 1869 to 1872 AD. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of element. Mendeleev considered the fundamental property of element, namely atomic mass, as standard and arranged 63 elements known at that time in the increasing order of their atomic masses. Mendeleev found that the element with similar physical and chemical properties repeat after a definite interval. On the basis of this finding, Mendeleev state the following periodic table. इथं पिरियॉडिक टेबल दिलेला आहे मेंडेलिव्हचा, तो वाचू शकता. आणि इंट्रोडक्शन दिलेलं आहे डिमिट्री मेंडेलिव्हचा. आणि इतर मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल दिलेले आहेत, ते पूर्ण वाचायचे आहेत, पूर्ण इम्पॉर्टंट आहेत. आणि डिमेरिट्स दिलेले आहेत. डिमेरिट्स पण इम्पॉर्टंट आहेत. सर्व पोर्शन इम्पॉर्टंट आहे, वाचायचं आहे. देन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर अ पिरियॉडिक फंक्शन टू देअर ॲटॉमिक मासेस. हे लाईन इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच बुकमध्ये बोल्ड दिलेली आहे. देन स्ट्रक्चर ऑफ पिरियॉडिक टेबल खूप सोपी आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 7 हॉरिझॉन्टल रॉज आहेत, त्याला पिरियड्स म्हटलेलं आहे. आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत, त्याला ग्रुप्स म्हटलेलं आहे. खूप सोपी आहे. द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स: S block, P block, D block and F block.
The S block contain groups 1 and 2. Groups 13 to 18 constitute the P block. The group 3 to 12 constitute the D block, while the lanthanide and actinide series at the bottom forms the F block. D block elements are called transition element. हे important आहे line. Then zigzag line can be drawn in the P block of periodic table. The three traditional type of element can be clearly shown in the modern periodic table with the help of this zigzag line. The metalloid elements lie along the border of this zigzag line. All metals lie on left side of the zigzag line, while all the non-metals lies on right side. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. लेफ्ट साईडमध्ये मेटल्स आहेत आणि राईट साईडमध्ये झिगझॅग लाईनच्या राईट साईडमध्ये नॉन मेटल्स आहेत आणि बॉर्डरवर मेटलॉइड्स आहेत. देन इथं दिलेलं आहे हा बॉक्समध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये काय आहे शॉर्टमध्ये दिलेलं आहे. सोपी आहे. इथं डू यू नोमध्ये युरेनियमबद्दल इन्फॉर्मेशन आहे, इम्पॉर्टंट आहे ते पण. देन मॉडर्न पिरियोडिक टेबल यातील ॲटलिस्ट आपल्याला 30 एलिमेंट तरी लर्न करायचे आहेत. देन पुढची लाईन आहे व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट within the period, the atomic number increases by 1 at a time and the number of valence electron also increases by 1 at a time. इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे पोटॅशियम ॲटमचा आणि आर्गन ॲटमचा बघू शकता आपण. देन ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल्स 2 एलिमेंट्स इथे दिलेलं आहे. 2 elements are present in the first period and 8 elements in second period. The third period also contain only 8 elements due to law of electron octet. इथं कॅपॅसिटी दिलेलं आहे 2, 8, 18 आणि 32. इथं 18च्या जागी इलेक्ट्रॉन ऑक्टेटच्या रूलनुसार 8 येऊ शकतो. The chemical reactivity of elements is determined by the number of valence electron in it and the shell number of valence shell. Periodic trends in modern periodic table. When the properties of elements in a period or a group of the modern periodic table are compared, contain regularity is observed in the variation, it is called periodic trends in the modern periodic table. डेफिनेशन दिलेली आहे. देन व्हॅलेन्सीची डेफिनेशन दिलेली आहे, वाचा, इम्पॉर्टंट आहे. देन ॲटॉमिक साईजमध्ये काही लाईन अंडरलाईन करून दिलेले आहेत, ते पण इम्पॉर्टंट आहे. देन ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट पिकोमीटर which is smaller than nanometer. 1 picometer is equal to 10 raised to the power minus 12 meter. हे लक्षात ठेवायचं आहे. देन ॲटॉमिक एलिमेंट्स अँड ॲटॉमिक रेडियस दिलेले आहेत बॉक्समध्ये, ते पण इम्पॉर्टंट आहे. अंडरलाईन करून दिलेल्या लाईन्स इम्पॉर्टंट आहेत. इथं पण एक बॉक्स दिला आहे, तो पण इम्पॉर्टंट आहे. देन अंडरलाईन करून दिलेल्या लाईन्स पुन्हा इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या लाईन्स इम्पॉर्टंट म्हणून आहेत क्वेश्चन्समध्ये आपल्याला मिळणार लाईन्स, क्वेश्चनच्या आन्सरमध्ये एक्सरसाइजमधल्या. हे पण इम्पॉर्टंट आहेत. मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, जसं झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडमध्ये मेटल्स असतात, राईट साईडमध्ये नॉन मेटल्स असतात. देन बघा, आता जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो पिरियोडिक टेबलमध्ये तेव्हा 3 गोष्टी होतात. फर्स्ट, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, मेटल एलिमेंटची ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. देन इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते. देन डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. देन जेव्हा आपण डाऊन येतो
पिरियडिक टेबलमध्ये तेव्हा इन्क्रीजिंग atomic radius, then decreasing electronegativity and non-metallic character, then increasing electropositivity and metallic character. याच्या अपोजिट. देन लाईन्स आहेत पुढं अंडरलाईन केलेल्या, ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत. देन हे पण, आणि ह्या लाईन्स आपण जेव्हा वाचल्या तर आपल्याला लक्षात येणार क्वेश्चनच्या आन्सरमध्ये, एक्सरसाइजमधल्या, आणि सोपे जाणार ते क्वेश्चनचे आन्सर. देन द ग्रुप 17 कंटेंट हॅलोजन फॅमिली दिलेला आहे. ग्रुप 17 म्हणजे हॅलोजन फॅमिली आहे. क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन, त्याच्याबद्दल ग्रॅडिएशन दिलेले आहेत, ते आपण वाचू शकता. देन एक्झरसाइजमध्ये मॅच द पेअर इम्पॉर्टंट आहे. देन चूज द ऑप्शन. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स इज. अल्कली मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये आपल्याला ऑलवेज लक्षात ठेवायचं 1 असते. देन अल्कली मेटल्स म्हणजे फर्स्ट ग्रुप, हायड्रोजनचा ग्रुप, फर्स्ट ग्रुप. देन alkaline earth metal have valency 2. This means the position in the modern periodic table is in group period 2. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही ग्रुप 2 आणि पिरियड 2 मध्ये. देन पुढं आहेत अजून 2 MCQs इम्पॉर्टंट आहेत. देन an element has its electronic configuration 282. Now answer the following questions. What is the atomic number of this element? इथं कोणताही एलिमेंट असो, जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282, 2 + 8 10 + 2 मीन्स त्याचा ॲटॉमिक नंबर होणार 12. म्हणजे त्याची ॲडिशन पूर्ण याची करायची, जे येणार ते ॲटॉमिक नंबर. देन त्याचा ॲटॉमिक नंबर लक्षात आल्यावर आपण तो एलिमेंट कोणता आहे ते लक्षात घ्यायचा. म्हणूनच तुम्हाला म्हटलं की 30 एलिमेंट ॲटलिस्ट लर्न करा. आणि शॉर्ट नोट्स आहेत 3 इम्पॉर्टंट. देन हे पण खूप सोपी आहेत. 4th नंबरचा क्वेश्चन. देन 8 नंबरच्या क्वेश्चनचे आन्सर्स मी लिहिलेले आहेत, स्क्रीनशॉट काढू शकता आपण. देन 5th क्वेश्चन पण खूप सोपी आहे आणि इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं हा चॅप्टर संपतो आणि पुढचा व्हिडिओ पुढच्या संडेला मी अपलोड करणार. 3rd चॅप्टर द केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशनवर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, गुड बाय.